सोमवार ते शुक्रवार हा माझा जॉबचा वेळ असल्यामुळं पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनची कामं मी फक्त शनिवारी आणि रविवारीच करायचो. आणि त्या दिवशी मला वाटतं शनिवार होता. आणि सकाळी 10-10:30 वाजता मला माझ्या एका जिवलग मित्राचा फोन आला. त्याचं नाव गणेश. तो मूळचा साताऱ्याचा. आम्ही इंजिनिअरिंगला असताना तो माझ्यासोबत एकाच रूममध्ये होता. त्याचा नंबर माझ्याकडे सेव्ह नसल्यामुळं मी पहिल्यांदा त्याला ओळखलंच नाही. आणि मी विचारपूस केली असता तो मला सांगायला लागला, अरे मी गणेश बोलतोय. तसं मला एक आश्चर्याचा धक्काच बसला. मी त्याला म्हणालो, अरे गणेश, खूप दिवसांनी फोन केलास, बोल कसा आहेस तू, काय करतोयस. तसं तो सांगायला लागला, मी मजेत आहे, इथे साताऱ्यालाच आहे, छोटी मोठी साईटची कामं किंवा कॉन्ट्रॅक्ट घेत असतो. त्यानंतर मी गणेशला म्हणालो, अरे गणेश, मग तुझ्याकडे जर माझा नंबर होता तर तू आज मला 10 वर्षांनी फोन कसा काय केलास. एवढ्या दिवसात तुला एक पण फोन नाही का करता आला. तसं गणेश म्हणाला, अरे विजू, माझ्याकडे मुळात तुझा नंबर नव्हताच, पण परवाच तुझा एक इन्व्हेस्टिगेशनचा लेख वाचताना त्याखाली मला तुझा नंबर मिळाला. तसं मी गणेशला विचारलं, अरे पण तू का माझ्या इन्व्हेस्टिगेशनचे केस वाचत असतोस, तुझा तर तसल्या गोष्टींवर विश्वास नाही ना. तसं गणेश सांगायला लागला, अरे माझा विश्वास नव्हता खरं तसल्या गोष्टींवर, पण आता सध्या माझ्याच आयुष्यामध्ये एक अशी घटना घडली की ज्यामुळं माझा पॅरानॉर्मल गोष्टींवर थोडाफार विश्वास बसायला लागला. आणि मला आता त्यासाठी तुझीच मदत पाहिजे, म्हणून तर मी तुला कॉल केला आहे. आता हे सांगताना मात्र गणेशचा आवाज थोडासा गंभीर झाला आणि मी पण आता चेष्टामस्करीचे मुद्दे बाजूला ठेवून त्याची विचारपूस करायला लागलो. तसं गणेश सांगायला लागला, अरे विजू, इथं साताऱ्यामध्येच एक ठिकाणी एक सरकारी प्रोजेक्ट चालू आहे. त्या प्रोजेक्टचं काम मीच बघतो आणि आता त्या प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या सगळ्या लँडचं ॲक्वायरेशन झालेलं आहे आणि त्या जागेमध्ये एक जुनं घर आलेलं आहे. आता त्या घराच्या मालकाला आम्ही सरकारी नियमाप्रमाणे सगळे पैसे देऊन ती जमीन विकत घेतली. पण ज्यावेळी आम्ही त्या घराजवळ काही काम करायला जातो त्यावेळी आम्हाला खूपच विचित्र अनुभव येतात. जसं की आम्हाला त्या प्रोजेक्टसाठी ते जुनं घर तोडावं लागणार आहे. पण ज्यावेळी मी ते घर तोडण्यासाठी त्या ठिकाणी JCB घेऊन गेलो त्यावेळी अचानकच त्या ठिकाणी JCB पण बंद पडला. मी पुन्हा नवीन मशीन बोलावलं, पण ते पण मशीन त्या घराजवळ जाऊन ते घर तोडणार तेवढ्यात त्याच्यामध्ये पण काहीतरी बिघाड झाला. असं एक नाही दोन नाही तर बऱ्याच वेळा घडले. त्यानंतर मी विचार केला की कामगारांकडून ते घर तोडून घ्यावं, म्हणून मी 10-12 कामगारांना घेऊन तिथं गेलो. पण जसं कामगार ते घर तोडण्यासाठी त्या घराला स्पर्श करणार तसं त्यातल्या बऱ्याच जणांना काहीतरी विचित्र जाणवलं. त्यामुळे ते कामगार काम न करताच तिथून पळून गेले. त्यांची विचारपूस केली असता ते फक्त एवढंच म्हणाले की ते घर खूप भयानक आहे, आम्ही त्या घराच्या आसपास कोणतंही काम करणार नाही. आता तूच सांग, ज्या ठिकाणी मशीन आणि माणूस काम करू शकत नाही त्या ठिकाणी आता मी करणार तरी काय. तसं मी गणेशला विचारलं, गणेश, मग तू एकदा त्या ठिकाणी जाऊन ये ना, तिथं नेमकं काय आहे ते तुझ्या लक्षात तरी येईल ना. तसं गणेश म्हणाला, अरे बाबा, मी ते पण करून बसलोय. JCBने काम झालं नाही, त्यानंतर माणसं पण तिथून निघून गेली, म्हणून मी एक दिवशी माझ्या एका सहकार्याला घेऊन त्या जागी गेलो. एकदम छोटंसंच घर आहे, पण एकदम जुनं आहे. बरीचशी तोडमोड झाली. घराचं गंजकं कुलूप तोडून आम्ही जसं त्या घरामध्ये प्रवेश केला तसं मला तिथे एक विचित्र गोष्ट जाणवली. त्या घरामध्ये मला एकदम भकास वाटलं आणि एकदम नकारात्मक ऊर्जा माझ्या मनामध्ये तयार झाली. का कोण जाणे, पण त्या घरात गेल्यानंतर माझ्या मनात खूपच वाईट विचार यायला लागले. तरी पण मी त्या घराची पाहणी करतच होतो. छताचे पत्रे तुटून आतमध्ये आलेले होते, कारण पत्र्याखालचे लाकडाचे वासे पूर्णपणे कुजून मोडलेले होते. घराच्या भिंतीचं बरंचसं प्लास्टर तुटून पडलेलं होतं, त्यामुळं आतलं विटांचं बांधकाम दिसत होतं. आम्ही जिथून त्या घरामध्ये प्रवेश केला तो कदाचित त्या घराचा हॉल असावा आणि त्या हॉलमधून अजून 2 दरवाजे दिसत होते. पण मी जास्त आतमध्ये गेलोच नाही, कारण एवढ्यातच माझा श्वास गुदमरायला लागला. का कोण जाणे, पण 5च मिनिटामध्ये मला त्या घरामध्ये धाप लागली. त्या घरात गेल्यापासून माझ्या दोन्ही कानांमध्ये गुंग असा एक आवाज यायला लागला. मी कानावर दोन्ही हात ठेवले
तरी तो आवाज बंद होत नव्हता आणि घरामध्ये क्षणाक्षणाला कसली तरी खुसपट जाणवायची. काहीतरी आपल्या बाजूने फिरत होतं असं जाणवायचं, पण दिसत मात्र काहीच नव्हतं. आम्ही टॉर्चच्या प्रकाशामध्ये सगळे कोपरे व्यवस्थित बघितले, पण ज्यावेळी आम्ही टॉर्च दुसरीकडे फिरवेन त्यावेळी अंधाऱ्या बाजूतून कसला तरी खुसपटलेला आवाज यायचा आणि कुणाचं तर अस्तित्व तिथं मला जाणवत होतं. एक 10 मिनटं मी आणि माझा सहकारी त्या घरामध्ये थांबलो असेल. आता मी आणि माझे सहकारी पटकन त्या घरातून बाहेर आलो आणि माझ्या मनावरचा त्या घराचा प्रभाव थोडासा कमी झाला. आता हे पण कमी होतं की काय, म्हणून त्या दिवशी संध्याकाळी मला एक भयानक स्वप्न पडलं. त्या दिवशी स्वप्नामध्ये मला असं दिसलं की मी एका घरामध्ये झोपलेलो आहे आणि मी अचानक डोळे उघडून बघितलं तर मी एका जुन्या मोडक्या घरामध्ये खाली फरशीवर झोपलेलो होतो. फरशीवर सगळीकडे धूळ पसरलेली होती. एकदम घाण आणि गलिच्छ घर होतं ते, जसं की तिथं कोणी राहतच नसावं. पण माझे हातपाय मात्र हालत नव्हते. मी फक्त डोळ्याची बुब्बुडं इकडं तिकडं करून बघू शकत होतो. माझी नजर एकटक छताकडे होती आणि अचानक त्या छताजवळ एक विचित्र वलय तयार व्हायला लागलं. मी नीट निरखून बघायला लागलो तर हळूहळू त्यानं एखाद्या धुराच्या ढगासारखा आकार घेतला आणि हळूहळू तो आकार माझ्या एकदम जवळ यायला लागला. मी खाली झोपलेलो होतो आणि ते आता बरोबर माझ्या अंगावर तरंगत होतं. हळूहळू त्याला एक मानवी आकार प्राप्त झाला, एखाद्या बाईसारखा, पण तो एकदम अस्पष्ट होता. पण 5 मिनिटात त्याला एक व्यक्त स्वरूप आलं आणि एक भयानक हाडळीसारखी बाई माझ्या अंगावर तरंगत होती. तिचा तो भयानक चेहरा बघून मी खूपच घाबरलो, पण मी माझ्या शरीराची हालचालच करू शकत नव्हतो. माझे हातपाय थरथर कापायला लागले. माझं सगळं अंग भीतीने गोठून गेलेलं होतं. मी एकटक तिच्या डोळ्यामध्येच बघत होतो आणि ती पण माझ्याकडेच बघत होती. तसं मी मोठ्यानं किंचाळलो आणि माझं स्वप्न तुटलं आणि मी माझ्या बेडवर उठून बसलो. पण आता माझ्या मनात विचार आला की ज्या घरामध्ये मला तो वाईट अनुभव आला तेच घर मला स्वप्नात दिसलं होतं आणि त्या घरामध्ये मला एक विचित्र शक्ती पण दिसलेली होती. त्यामुळं मला वाटायला लागलं की खरंच त्या घरामध्ये काही विचित्र असेल का. म्हणून मी पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनच्या केसेस वाचायला सुरुवात केली आणि त्यातच मला तुझा एक लेख सापडला. तुझ्या इन्व्हेस्टिगेशनच्या केसेस वाचून मला वाटलं की तुला फोन करावं, म्हणून मी तुला फोन केला. आता मी गणेशचं सगळं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतलेलं होतं. त्यानंतर मी गणेशला म्हणालो, गणेश, उद्या रविवार आहे, मला सुट्टीच आहे आणि पुण्यातून सातारा तसं पण काही लांब नाही. मी उद्या सकाळी तुझ्याकडे येतो. असं म्हणून मी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर आवरून साताऱ्याला निघालो आणि जाताना मी माझ्यासोबत माझं इन्व्हेस्टिगेशनचं सगळं सामान घेतलेलं होतं, जसं की EMF मीटर, मोशन सेन्सर, इन्फ्रारेड कॅमेरे, नाईट विजन कॅमेरे आणि साधारणतः 10:30 वाजता मी साताऱ्यामध्ये पोहोचलो. गणेशने मला पत्ता दिलेला होता, त्या पत्त्यावर मी गणेशच्या घरी पोहोचलो. गणेश माझी वाटच बघत बसलेला होता. गणेशने माझं चांगलं स्वागत केलं. त्यानंतर आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या. दुपारची जेवणं वगैरे झाली आणि आम्ही हॉलमध्ये गप्पा मारत बसलेलो असताना गणेश मला विचारायला लागला, विजू, कधी जायचं आपण इन्व्हेस्टिगेशनसाठी. तसं मी गणेशला सांगायला लागलो, गणेश, अशा अलौकिक गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन हे कायम रात्री करायचं, कारण दिवसा बऱ्याच वेळा अशा शक्ती जागृत नसतात. त्यामुळं कधीकधी आपल्याला त्या गोष्टींचं अस्तित्व जाणवत नाही. आता तो दिवस कसा गप्पा मारण्यात निघून गेला ते आम्हालाच कळलं नाही. संध्याकाळी 7 वाजता मी आणि गणेश घरातून बाहेर पडलो. गणेशच्या कारमधूनच आम्ही त्या लोकेशनकडे निघालो होतो. तसं सातारा जिल्हा म्हणजे हिरव्यागार झाडींनी नटलेला जिल्हा. जाताना अंधारात सुद्धा मला असं जाणवत होतं की रस्त्याच्या आजूबाजूला बरीचशी दाट झाडी आहेत. त्या दाट झाडीतले वळणावळणाचे रस्ते घेत आम्ही आमच्या लोकेशनवर येऊन पोचलो. आता मी गाडीतून बाहेर उतरलो आणि गणेशने त्याच्या गळ्यातला टॉर्चचा फोकस मारून मला ते घर दाखवलं. ते घर खूपच भयानक वाटत होतं. मी आता त्या जागी इकडं तिकडं आजूबाजूला बघितलं तर त्या घराच्या आसपास मला दुसरं कोणतंच घर दिसलं नाही. घराच्या आजूबाजूला बरीचशी दाट झाडं पण होती. मी आणि गणेश त्या घरापासून चांगले 150-200 फुटाच्या अंतरावर होतो. तसं मी गणेशला म्हणालो,
चल आपण आता त्या घरामध्ये जाऊ. तसं गणेश थोडासा घाबरला. तो म्हणाला, नको रे बाबा, दिवसाच मी त्या घरामध्ये गेलो तर मला एवढं विचित्र आणि एवढं भयानक वाटलं, आणि आता जर रात्री त्या घरामध्ये जायचं म्हणलं तर काय काय बघायला मिळेल काय माहिती. माझं तर धाडसच होत नाही बुवा. तसं मी गणेशला म्हणालो, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, चल माझ्यासोबत. तसा गणेश गुपचूपपणे माझ्याबरोबर यायला लागला. पण आता जाताना मी गणेशला एक गोष्ट सांगितली की तिथं तुला काहीतरी विचित्र हालचाली बघायला मिळतील किंवा काहीतरी विचित्र जाणवेल, पण अजिबात घाबरायचं नाही. तसं गणेश हो म्हणाला खरा, पण त्याचा तो आवाज फक्त वरच्यावर वाटत होता. आता मी आणि गणेश त्या घराच्या थोडंसं जवळ गेलो, आणि जसं त्या घराच्या हद्दीमध्ये मी गेलो तसं मला एक विचित्र गोष्ट जाणवली. अचानकच माझ्या अंगावर रोमांच उभं राहिलं. माझ्या अंगावरचा केसन केस उभा राहिला. कारण मी बऱ्याच वेळा अशा भुताटकीच्या ठिकाणी जातो, त्यावेळी जरी मला काही विचित्र नाही दिसलं तरी माझं शरीर मात्र मला सगळ्यात आधी संकेत देतं. माझ्या शरीराचं रोमांचित होणं, माझ्या अंगावरचा केसन केस उभा राहणं हा त्यातलाच एक भाग होता. आणि त्यावरून माझ्या लक्षात आलं की इथं काहीतरी नक्कीच आहे, पण आता ते काय आहे याचा मला शोध घ्यायचा होता. आता मी हळूच त्या घराची कडी खोलायला लागलो. कडी खूपच गंजलेली असल्यामुळं करकर करकर आवाज करत मी ती कडी खोलली आणि तो दरवाजा जोरात आतमध्ये ढकलला. आतमध्ये पूर्णपणे अंधार होता. मी माझ्या गळ्यातला टॉर्च ऑन केला आणि माझ्या डोक्यावर एक टॉर्चवाला हेल्मेट घातला. तसाच हेल्मेट मी गणेशला पण घालायला दिला. आम्ही आमच्या दोघांच्या पण हेल्मेटची टॉर्च चालू केली. त्यानंतर आम्ही त्या घरामध्ये शिरलो, आणि जसं त्या घरामध्ये शिरलो तसं एक वेगळाच कुबट वास माझ्या नाकामध्ये शिरला. आणि त्या घराच्या आत गेल्यापासून मला खरंच श्वास घ्यायसाठी थोडासा अडथळा जाणवायला लागला. खाली फरशीवर सगळीकडे धूळ साचलेली होती. घराच्या भिंतींची बऱ्यापैकी पडझड झालेली होती. ठिकठिकाणी भिंतीवरचं प्लास्टर निघून पडलेलं होतं. छताकडच्या बाजूचे लाकडी वासे मोडलेले होते, त्यामुळे घराचे पत्रे पूर्णपणे आत झुकलेले होते. मी आता माझी बॅग खाली फरशीवर ठेवली आणि त्यातली एक एक वस्तू काढायला लागलो. मी आता 3-4 मोशन सेन्सर काढले आणि त्यातला एक मी घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावला, दुसरा हॉलमधल्या खिडकीजवळ लावला, आणि बाकीचे जे 2 होते ते मला त्या घरामध्ये दिसणाऱ्या अजून 2 दरवाजांजवळ लावले. त्यानंतर मी त्या घरातल्या एका दरवाजाजवळ गेलो. त्या ठिकाणी दरवाजा नव्हता, फक्त चौकटच होती, पण आतल्या खोलीमध्ये पूर्णपणे अंधार होता. मी त्या खोलीमध्ये टॉर्च मारून बघितलं तसं मला तिथं एक जुनं किचन दिसलं. एकदम छोटीशीच रूम होती ती. त्या किचनमध्ये फक्त मोकळे कडापे होते, बाकी तिथं काहीही नव्हतं. मी पुन्हा आता दुसऱ्या राहिलेल्या दरवाजाकडे वळलो. त्या दरवाजाची कडी पण मी खोलली आणि तो दरवाजा उघडला आणि त्या खोलीमध्ये बघायला लागलो. ती खोली एकदमच छोटी होती. कदाचित ती या घराची बेडरूम असावी, पण आता तिथं बेडरूम म्हणावं असं काहीच नव्हतं. पूर्णपणे मोकळी होती ती खोली. पण घरातल्या हॉलपेक्षा मला ती बेडरूम मात्र खूपच विचित्र वाटली आणि खूपच भयानक वाटली. आणि मी हळूच त्या बेडरूममध्ये प्रवेश केला. आणि जसं मी त्या बेडरूममध्ये प्रवेश केला, मला माझ्या कानाच्या दोन्ही बाजूला काहीतरी गुणगुणायला लागल्यासारखं जाणवलं, आणि हळूच मला मागून कसली तरी खुसपट जाणवली. मी त्या अंधारामध्ये टॉर्च मारून गरकन मागं वळलो, पण तिथं काहीच नव्हतं. आणि तो खुसफुसणारा आवाज आता पळत पळत पुन्हा माझ्या मागच्या अंधाऱ्या बाजूमध्ये गेला. काहीतरी त्या घरामध्ये होतं, पण ते माझ्या समोर येत नव्हतं. ते अंधारातून पळत होतं. त्या घरामध्ये एक 5 मिनटंसुद्धा थांबणं आता आमच्यासाठी खूप अवघड झालेलं होतं. माझा श्वास फुललेला होता. मी पटकन त्या बेडरूममधून बाहेर आलो आणि गणेशचा हात पकडून पटकन त्या घरातून बाहेर पडलो. जसं आम्ही त्या घरातून बाहेर पडलो तसा एक मोठा श्वास मी घेतला. आमच्या दोघांना पण धाप लागलेली होती. गणेश माझ्याकडे बघत मला विचारायला लागला, काही दिसलं का तुला? तसं मी गणेशला म्हणालो, काही स्पष्ट दिसलं तर नाही, पण या घरामध्ये खूपच भयानक शक्ती. एक 10-15 मिनटं आम्ही घराच्या बाहेरच्या मोकळ्या हवेमध्येच उभा राहिलो. त्यानंतर मी आणि गणेश पुन्हा घरामध्ये गेलो. मी माझ्या बॅगमधला EMF मीटर बाहेर काढला आणि तो ऑन केला.
मी आता तो EMF डिटेक्टर घेऊन त्या घराच्या हॉलमध्ये उभा राहिलो. त्याची स्क्रीन मी गणेशजवळ दिलेली होती आणि त्या स्क्रीनवर मी रीडिंग बघायला लागलो. तिथं मला बऱ्याच प्रमाणात इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्र दिसत होतं, पण तो त्याचा केंद्रबिंदू नव्हता. त्यानंतर मी गणेशला मानेनेच इशारा केला आणि आम्ही त्या घराच्या किचनकडे वळालो. त्या किचनमध्ये गेल्यानंतर मी त्या किचनमध्ये तो EMF मीटर घेऊन सगळीकडे फिरलो, पण तिथं पण आम्हाला जेमतेमच चुंबकीय क्षेत्र दिसलं. आता राहता राहिली एकच रूम, ती म्हणजे त्या घराची ती छोटीशी बेडरूम. आणि त्याच बेडरूममध्ये मला सगळ्यात विचित्र वाटलं होतं. आणि जसं मी त्या बेडरूमच्या चौकटीमधून आत प्रवेश केला तसं गणेशच्या हातातल्या त्या EMF मीटरच्या स्क्रीनवर खूपच जास्त प्रमाणात चुंबकीय क्षेत्र दिसायला लागलं. आणि पुन्हा तोच अनुभव, कानाभोवती काहीतरी गुणगुणलेला आवाज, एका दिसत नसलेल्या वस्तूचं एक गम्य अस्तित्व, डोळ्यापाठच्या अंधारामध्ये होणारी ती धुसफूस, ती खुसफूस मला स्पष्ट जाणवत होती. आणि माझ्या आता लक्षात आलं की ते माझ्या मागच आहे. मागच्या अंधारामधून ते मला स्पष्ट बघतंय, पण ते मला दिसत नव्हतं. पण आता मला या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा होता आणि मी गणेशला माझ्या बॅगमधला ट्रान्सलेटर घ्यायला सांगितलं. गणेशने तो ट्रान्सलेटर घेऊन माझ्याकडे दिला. त्या ट्रान्सलेटरचं कामच असतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजला आपल्या भाषेमध्ये परावर्तित करून देणं. आता मी त्या खोलीच्या एकदम मधोमध उभा राहिलो आणि मी एक मोठा श्वास घेऊन मोठ्या आवाजात त्या शक्तीला विचारलं, कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? का तू हे घर तोडण्यासाठी अडथळा निर्माण करत आहेस? तसं 1-2 मिनटं सगळंच नॉर्मल होतं, पण 1-2 मिनटांनी अचानक ट्रान्सलेटर मशीनवर काहीतरी शब्द यायला लागले, पण ते एकदम अस्पष्ट होते. पण 2च मिनिटात एक स्पष्ट शब्द तयार झाला, इथून निघून जा, हे घर माझं आहे. त्यानंतर मी पुन्हा त्या शक्तीला विचारलं, तुला ही जागा सोडावीच लागेल आणि तू जर सोडणार नसेल तर मला तुला बलपूर्वक इथून हाकलून द्यावं लागेल. तसं ट्रान्सलेटर मशीनवर अजून एक शब्द आला, हे माझ्या मुलाचं घर आहे, संकेत. एवढे 3-4 शब्द आले आणि पुन्हा ट्रान्सलेटर ऑफ झाला. अचानकच ट्रान्सलेटरची बॅटरी संपली. खरं तर मी परवा दिवशीच नवीन बॅटरी टाकली होती, पण ती कशी काय संपली हेच मला कळत नव्हतं. पण आता इथून पुढचं संभाषण आम्ही ट्रान्सलेटरशिवाय करू शकत नव्हतो. आणि आता त्या खोलीमध्ये माझा दम पुन्हा एकदा फुलला, म्हणून मी पुन्हा त्या घरातून बाहेर पडलो. आता त्या घरातलं आमचं सगळं सामान घेऊन आम्ही त्या घरातून बाहेर पडलो. पुन्हा गणेश गाडी ड्राईव्ह करायला लागला. त्यानंतर मी गणेशला म्हणालो, गणेश, हा संकेत कोण आहे? या घराच्या मालकाचं नाव काय? तसं गणेश म्हणाला, संकेत कुणीच नाही या घरात, या घराच्या मालकाचं नाव भास्कर आहे. तसं मी गणेशला म्हणालो, पण आपल्याला आता त्या भास्कररावांकडे गेल्याशिवाय खरं काय आणि खोटं काय ते कळणार नाही. पण त्या रात्री मला लवकर झोप आलीच नाही. सारखं त्या घराचे विचार माझ्या मनामध्ये येत होते. सकाळी आम्ही लवकर उठलो. 15-20 मिनिटांमध्येच आम्ही भास्कररावांच्या घरी पोचलो. पण गणेशला बघून भास्करराव थोडेसे आश्चर्यचकित झाले. भास्करराव गणेशची विचारपूस करायला लागले, साहेब, काही काम होतं का? तसं गणेश म्हणाला, हो, काम होतं म्हणूनच आलो होतो. तुमचं ते जुनं घर आपण ॲक्वायर केलेलं होतं, ते घर पाडताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी यायला लागले. तिथं काही विचित्र असं घडून गेलं आहे का? तसं भास्कररावांच्या चेहऱ्यावर एकदम चिंतेचे भाव दिसले. पण 2च मिनिटात त्यांनी आपल्या चेहऱ्यावरचे भाव लपवले आणि ते म्हणाले, अहो, तसं काहीच नाही. खूपच जुनं घर असल्यामुळं तुम्हाला तसं वाटत असेल, तुम्ही ते बिंदास तोडा. तसा गणेश भास्कररावांना म्हणाला, अहो, पण तेच तर करता येत नाही ना. त्या घरामध्ये काहीतरी विचित्र शक्ती आहे, ते आम्हाला ते घर तोडू देत नाही. आता असं आम्ही सांगताना भास्कररावांची बायको किचनच्या दरवाजामध्ये येऊन सगळं ऐकत होती. तिच्या बाजूला तिचा एक छोटा मुलगा पण होता. पण भास्करराव काही सरळ आम्हाला सांगत नाहीत हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी आता गणेशला थांबवलं आणि मी भास्कररावांना विचारलं, भास्करराव, हा संकेत कोण आहे? तसं मात्र भास्कररावांचा चेहरा भीतीने काळा ठिक्कर पडला. ते 2 मिनिटं काहीच बोलले नाही. त्यानंतर गणेश पुन्हा म्हणाला, भास्करराव, हा संकेत कोण आहे ते आम्हाला सांगा.
तुम्ही जर आमच्या इन्व्हेस्टिगेशनला साथ देणार नसाल तर आम्ही पोलिसात जाऊ. तसं भास्करराव खूपच घाबरले आणि ते आम्हाला म्हणाले, सांगतो सगळं सांगतो. असं म्हणून भास्कररावांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली. ते सांगायला लागले, संकेत माझ्या पहिल्या बायकोचा मुलगा, तिचं नाव रचना. पण 5-6 वर्षांपूर्वी आमच्यामध्ये थोडेसे मतभेद झाले आणि ते खूपच टोकाला गेले. त्यानंतर आम्ही दोघांनी घटस्फोट घेतला आणि रचना संकेतला घेऊन गेली. ती त्याच जुन्या घरामध्ये राहत होती ज्या घरामध्ये तुम्ही काल गेला होता. माझा घटस्फोट झाल्यानंतर मी दुसरं लग्न केलं. तसं गणेश भास्कररावांना विचारायला लागले, जर तुम्ही घटस्फोट घेतला त्यावेळी तुम्ही तुमच्या बायकोला काय दिलं? तसं भास्करराव म्हणाले, ते जुनं घर मी तिला दिलं होतं ना राहायला. ती संकेतला घेऊन तिथं तर राहत होती, पण तिला कॅन्सर झालेला होता, त्यामुळे 3 वर्षापूर्वीच ती वारली. त्यानंतर गणेश म्हणाला, मग तुमची बायको वारल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलाला का आणलं नाही? तसं भास्करराव म्हणाले, ती त्याला घेऊन गेली होती, मग मी त्याला कशाला परत आणू? तसा मला पण भास्कररावांच्या बोलण्याचा थोडासा राग आला आणि मी भास्कररावांना विचारलं, अहो भास्करराव, किती जरी केलं तरी संकेत तुमचा मुलगा आणि तुमची बायको वारल्यानंतर तुम्ही त्याला इथं आणायला पाहिजे होतं. आणि तुम्ही तर म्हणता की रचनाबाईंना आणि संकेतला तुम्ही ते घर दिलं होतं, तर मग घराचे पैसे तुम्ही का घेतले? तुम्ही घर त्यांच्या नावावर केलं नव्हतं का? तसं भास्कररावांनी नकारार्थी मान हलवली. तसं मी आणि गणेश दोघेजण मिळूनच म्हणालो, भास्करराव, हे खूपच चुकीचं आहे. पण आता त्या मुलाच्या भविष्याचं काय? तो आता कुठे राहतो, काय करतो? तसं भास्करराव सांगायला लागले, तो आता त्याच्या मामाकडेच राहतो. त्यावर गणेश आणि मी आता ठामपणाने भास्कररावांना म्हणालो, भास्करराव, तुम्हाला काहीही करून त्या घराचे पैसे हे संकेतला द्यावे लागतील. जर तुम्ही या गोष्टी करायला नकार दिला तर हे सगळं प्रकरण घेऊन आम्ही कोर्टात जाऊ. त्यानंतर भास्कररावांची भीतीनं बोबडीच वळली आणि त्यांनी आम्हाला लगेचच वचन दिलं की मी 2च दिवसामध्ये त्या घराचे सगळे पैसे संकेतरावाच्या नावाने अकाउंट काढून त्याच्या खात्यावर टाकतो. भास्कररावांकडून अशी हमी घेऊन आम्ही त्या घरातून बाहेर पडलो. त्यानंतर 2 दिवस गणेश त्याच कामामध्ये लागलेला होता आणि त्याने पाठीमागे लागून भास्कररावाकडून त्या घराचे सगळे पैसे काढून संकेतच्या अकाउंटवर टाकले. आणि जवळजवळ 2-3 दिवसांनीच गणेशचा मला फोन आला. गणेश एकदम खुश होता. तो मला सांगायला लागला, विजू, त्या घरामधली वाईट शक्ती निघून गेलेली आहे आणि आम्ही ते घर पाडलंसुद्धा. आम्हाला कोणतीच अडचण आलेली नाही. त्यानंतर बऱ्याचशा गप्पा मारून गणेशने फोन ठेवला. माझ्या मनात एक समाधान होतं की गणेशचं काम झालं, पण त्याच्यापेक्षा पण मोठं अजून एक समाधान होतं, ते म्हणजे संकेतला त्याचा हक्क मिळाला आणि एका आत्म्याला या जगातून मुक्ती मिळाली.